नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकऱ्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की या साड्या दिसेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, असे शेती संबंधित म्हणा, पीक संदर्भात असे नवनवीन व्हिडिओ येत असतात. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात जे काही अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे काही महाराष्ट्रातील 34 जिल्ह्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. घेण्याचाही प्रयत्न करणार आहोत. तर एकरी 2,000 सरसकट किमान जे काही पीक विमा आलं नाही आणि त्या काही शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे आले, परंतु खूप प्रमाणामध्ये आले आणि जे काही एकही रुपये घेतले नाही त्या शेतकऱ्यांना जे काही खूप कमीमध्ये खूप 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 कमी पैशामध्ये जे काही अद्यापही एकही रुपयाचा जे काही खात्यामध्ये जमा झाले नाही, कमी कमी येऊ शकतो. तर या सर्व प्रकारचे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकऱ्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्व शेतकऱ्यांना एकच सांगत असतो की व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पहा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सांगून चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया. तर एकही शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यामध्ये एकही पीक विमा आलेला नाही. शेतकऱ्यांना बाकी आहे. तर काही शेतकऱ्यांना आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांना नाही आलेला आहे. तर दाखवत आहे. परंतु या बीड जिल्ह्यामध्ये जे काही हा सुद्धा सांगितलेला आहे की असे कुठले नाही की जे काही 17,500 रुपये जे काही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले की मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे. ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमाचे 5-6 दिवस लागू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा पीक विमा वाढपाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा असेल 1900 बाकी असेल, तर त्या सर्वात जास्त पीक विमा असेल. तर या सोयाबीन पिकांसाठी लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे. तर स्वातंत्र्य दिवस होत आहे आणि स्वातंत्र्य दिवस बघितलं तर तर आपण पाहायला गेलं तर पुढचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पीक विमा कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना रक्कम देत नसतं, तर रक्कमाच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन होऊन तर ते 2025चा जे काही असेल ते अशामध्ये कळवते. तर यानंतर आपण पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 2025चा पीक किंवा सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मक्का, काता या सर्व पिकांचा मिळणार आहे. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे काही कॅल्क्युलेशनचा बाकी आहे, तर कॅल्क्युलेशन 2 ते 3-5 दिवसामध्ये कालावधी लागू शकतो आणि या कॅल्क्युलेशन पूर्ण होण्यासाठी जे काही पीक विमा वाटप असेल, तर ते वाटप अशा माध्यमातून देण्यात आलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सांगण्यात आलेलं आहे की अद्यापही कॅल्क्युलेशन वाटप होण्यासाठी जे बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप होण्यास सुरू झालेलं आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 30,000 रुपये हेक्टरी सांगण्यात आलेलं वाटप सुरू आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही 18,500 रुपये प्रमाणे वाटप सुरू आहे. परंतु नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, छत्रपती संभाजीनगर जे काही जिल्ह्यानुसार जे काही वाटप सुरू करण्यात आलेलं होतं, तर सर्व शेतकऱ्यांना भाग घेण्यात आला होता आणि ते सर्व मजदूर शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की 809 कोटी रुपयांचा जे काही सोयाबीन जे बियांसाठी करण्यात आलेलं आहे. तर परंतु मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर 78 लाख रुपये असा जमा करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या वेळेस जय हिंद, जय महाराष्ट्र.